नसते कधीच. 2 घंटा रुचिका विचारते सर्वात कमी गर्दी मला वाटतं विसरून झाल्यावर असते. आता वाजलेत रात्रीचे 3:30. मी कुठे आली आहे बघा. ते बघा लालबागच्या राजाला आली आहे. जाते मी, गेली पण नाहीये. माहिती नाहीये किती वेळ लागणार आहे, काय होणार आहे. इथली गर्दी बघा. बापरे, तर माहिती नाही किती वेळ लागेल, कसं काय एक्सपिरियन्स होणार आहे. पण मी सगळ्या गोष्टी दाखवणार आहे तुम्हाला. तर माझ्या ओळखीचा आहे पण तो काही कामाचा नाहीये. मला माहिती ते व्हिडिओ बघणार आहेत माझा, म्हणून मी हे बोलते. नसते कधीच. 2 घंटा रुचिका विचारते सर्वात कमी गर्दी मला वाटतं विसरून झाल्यावर असते. पण इथे ऍक्च्युली गर्दी असतेच. कधी लालबागच्या राजाचा प्रवेशद्वार बघायला भाई ज्याने ज्याने काम केलं ना, 1 नंबर केलाय. असं ना रिच लुक आहे पूर्ण. फायनली आत आलेलो आहे, म्हणजे आत नाही हा, मेन थोडस आत आलेलो आहे. आणि आता 3:30 वाजले. किती वाजता होईल नो आयडिया. कसं वाटतं? फर्स्ट ये अजून नाही माहिती काय बोलणार. सध्या बाकी आहे. राईटला थांबा, राईटला. माझ्या समोर लालबागचा राजा आहे. गणपती बाप्पा. नाही सॉरी, दरबारात फॉलो. फायनली लालबागचा राजा माझ्या पुढे आहे. किती जवळ बघा. एवढ्या गर्दीत व्हिडिओ काढते. हे असं ढकललं जातं ह्याची पण नोंद घ्या. दर्शन व्हायला तर माझा अर्ध्या तासामध्ये झालं, पण जे धक्काबुक्की होते ना, मला खूप वाईट वाटलं. कारण लेजिट मागून असं धरून तुम्हाला साईला टाकता. अरे देव आहे, काय बोलायचं मला. पण मला बाप्पाला बघून मला खूप बरं वाटलं. जे काही यांचं मॅनेजमेंट आहे, दॅट इज व्हेरी शक्ती आहे, ते आहे भाई. पण पहिलाच एक्सपिरियन्स होता आणि खूप मला बरं वाटतं. आणि तर लालबागच्या राजाचं दर्शन अर्धा पण नाही, अर्धा तासातच झालेला आहे. आणि हा माझा लास्टचा एक्सपिरियन्स असणार आहे. माझं म्हणणं असं आहे की सगळे गणपती एकच आहेत. मग ते घरात असू देत, गावात असू देत, सगळे गणपती ना आपलेच आहेत. असं नाही की लालबागच्या राजालाच आहे. आणि म्हणजे त्याच राजाचं दर्शन घेतलं म्हणजे मी मुंबईचा राजा बघितला आहे असं माझं कधीच म्हणणं नाही आहे. पण मी ह्या वर्षी कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन मला पण बघायचं होतं की काय वाटतं लालबागच्या राजाला जाऊन, कसं आनंद होतो. पण तिथली जी परिस्थिती बघितली, मला असं वाटलं मी माझ्या जागेवर एकदम बरोबर आहे. की सर्व गणपती एक समानच आहेत. सगळे एकच गणपती आहे, फक्त सगळ्यांच्या मूर्त्या वेगळ्या आहेत. तर तुम्ही कुठेही घरातल्या गणपतीचं पण तेवढ्याच प्रमाणे करा. जर तुम्हाला असं व्हायचं असेल तर नका येऊ. घरी मित्राच्या घरी जा, गावी जा, तुमच्या मंडळातला गणपती बघा. तिथे येऊन लाईन मध्ये उभं राहून हेच धक्काबुक्की करायचं असेल तर नका येऊ. आणि मी हे बोलून माझा हा व्हिडिओ इथे संपवते. बाकी कोणाच्या भावना हर्ट झाल्या असतील, कारण खूप लोक लाईन मध्ये उभे राहतात हे धक्काबुक्की सहन करायला, त्यातली मी एक नाहीये. तर ते तुमचं ओपिनियन, हे माझं ओपिनियन आहे आणि हे मी तुम्हाला सांगते. बाकी तुमचे काय ओपिनियन आहे, काही असेल ते कमेंट करून सांगा. बाय. वडा